तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी. बाई बाई, काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला, मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. हरी जय जय राम कृष्णा हरी कृष्णा
तुका म्हणे माझे
इतराचा लेखा कोण करी राजाची कांत काय भीक मागे मनाच्या जोगी सिद्धी पावे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय बानू त्याला सांगा जुजी राजाची कांत काय भीक मागे मनाच्या जोगी सिद्धी पावे ज्ञानदेव मनी तरलू तरलू ज्ञानदेव मनी तरलू तरलू आता उद्धरिलो गुरु कृपे राजाची कांत काय भीक मागे मनाच्या जोगी सिद्धी पावे विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निरविघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते समचरण सरोज सान्द्र नीलाबुदाभं जगनीत पाणि मंडनं मंडनानं तरुण तुलसी मालं कंजरं कंजनेत्रं सदैवलासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गाकरू चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवून माथा साष्टांगाता दंडवत दुसरी बंधुजी शारजा जी चतुनाची आत्मजा वागेसी दीपाई जी सहजा तिच्या चरणारजा दंडवत आता बंधू रंगभूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदुंग श्रुती देखा त्या माझी दंडवत ओम नमो ज्ञानेश्वरा
चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी परनवर गवर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिर पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरवु क्लेश विकार चलो आओ जी पवन कुमार बदारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार बदारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार बदारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार बदारो हरि कीर्तन में राम जी बुलाना लखन जी बुलाना राम जी बुलाना जी बुलाना चलो आओ जी चलो आओ जी पवन कुमार बदारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार बदारो हरि कीर्तन में मस्तकही पायावरी या वारकरी संताच्या सेवी लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा विरू विठ्ठल विठ्ठल श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतराचा लेखा कोण करी राजाची कांत काय भीक मागे मनाच्या जोगी सिद्धी पावे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग कैवल्याचा पुत्र असणारे विश्व माऊली ज्यांना सगळी माऊली म्हणतात माऊली पदवी कोणालाही प्राप्त होत नाही माऊली शब्दाचा अर्थ आहे मा म्हणजे मानवता उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता या तीन गोष्टी ज्याच्यामध्ये ते विश्व माऊली ज्ञान उभार आहे अहो ज्यांना सागर म्हटलं जातं महाराज सागर हरिज्ञानाचा ज्ञानाचा ज्ञानाचा सागर ज्ञानाचा 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 तमालपत्र दगडी फूल जिरे मिरे दाल
दालचिनी बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. अहो ज्ञानाची उत्पत्ती ज्याच्यापासून झाली ना ते ज्ञानोबा आहे. मुळात ज्ञानाची उत्पत्ती, ज्ञानाला फुटलेले हातपाय जर काय असेल ना तर ते विश्व माऊली ज्ञानोबा आहे. जगासाठी मागितलं महाराज ज्ञानोबा आहे. पसाधन कुणासाठी मागितलं? कुणासाठी मागितलं? स्वतःसाठी मागितलं का? अहो जगाने ज्ञानोबाचा छळ केलेला. आज जर आपण विचार केला पंढरपूर मध्ये पांडुरंग परमात्म्याचं दर्शन व्हावं ही इच्छा अनेक जणांच्या मनामध्ये असते. पण जर ज्ञानोबाचं दर्शन व्हावं ही प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असते. जर विठ्ठलाचं दर्शन, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन एक वेळ नाही झालं तरी वारकऱ्याला काही वाटत नाही. पण ज्ञानोबाचं दर्शन झालं ना तर फार आनंद होतो. का? ताकद विश्व माऊली ज्ञानोबाची. अहो ज्ञानोबाच्या जीवावरती आज हजारो लाखो महाराज जगतात. विचार करा महाराज, पंचपक्वानाचं ताट समोर आहे. नुसतं ज्ञानोबाच्या अभंगावरती कीर्तन करावं, अभंग म्हणावा. पंचपक्वानाचं ताट समोर आहे पण विश्व माऊली ज्ञानोबाला कोणी माधुकरी वाढली सुद्धा नाही. अहो जरी वाढली ना महाराज, विसोबा खेसऱ्यासारख्या लोकांनी यावं, ती मधुकरी या ठिकाणी मातीमध्ये मिसावी, परत घेऊ नये म्हणून पायानं पायाखाली तुडवावी. महाराज हा छळ विश्व माऊली ज्ञानोबाचा केला. पण तरी सुद्धा ज्ञानोबांनी मागणी कुणासाठी केली? तुमच्या आमच्यासाठी केली, जगासाठी केली. अहो महाराज या जगामध्ये प्रत्येक जण स्वतःसाठी मागतात. महाराज देवाकडे जा आणि प्रत्येक जण देवाकडे गेल्याच्या नंतर हजारो लोक, लाखो वारकरी पंढरपूरला गेले. पण कशासाठी गेले? कोण कोण वारीला गेले? हातवरी करा. लिंबाळ्यामध्ये कोणीच गेलं नाही का? बरेच गेले. बरेच जण गेलेले आहेत वारीला. बरं, पण काही जण अजून या ठिकाणी विचार करा, काला करून येत आहे. पण विचार जर केला, आपण प्रत्येक जण वारीला जातो. पण वारीला गेल्याच्या नंतर, पांडुरंग परमात्म्याकडे गेल्याच्या नंतर जात असताना सुद्धा आपली काही ना काहीतरी मागणी असते. पंढरपूरमध्ये जाणारे लोक 3 प्रकारचे असतात: हौशे, नवशे आणि गौशे. कोणी हौसे म्हणून जातं, कोणी नवस केलं म्हणून जातं, तर कोणी गवसण्यासाठी जातं. 3 प्रकारचे लोक असतात. पण काही ना काहीतरी मागणी करण्यासाठी आपण जातो. पण विचार करा महाराज, जगामध्ये सगळे जण स्वतःसाठी मागतात पण इतरांसाठी कोणी मागण्यासाठी रिकाम नाही. पण विचार करा, ज्ञानोबांनी जगासाठी मागितलं. अहो स्वतःसाठी मागितली जाते त्याला भीक म्हणतात, इतरांसाठी मागितलं जातं त्याला दान म्हणतात. पण विश्वासाठी मागितलं जातं ना त्याला पसायदान म्हणतात. आणि तेच पसायदान माझ्या ज्ञानोबांनी लिहिलेलं आहे, माझ्या ज्ञानोबांनी मागितलेलं आहे. विचार करा महाराज, काय ताकद आहे ज्ञानोबांची. प्रत्येक कीर्तनकाराचं कर्तव्य आहे, ज्या संताचा अभंग निवडलेला आहे त्या संताचा थोडासा तरी परिचय देणं ही कर्तव्य आहे. आणि कर्तव्य पार पाडण्यासाठी सांगेल, अहो ज्या ज्ञानोबांचा अधिकार एवढा आहे, ज्यांच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे, एवढी शक्ती ज्ञानोबांकडे, एवढी शक्ती ज्ञानोबांकडे आहे. स्त्रीचा पुरुष करण्याची ताकद कुणाकडे आहे? ज्ञानोबांकडे. अहो मेलेल्या माणसाला जिवंत केलं ज्ञानोबांनी. आणि कोण होते ते? ज्यांच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली, सच्चिदानंद बाबा. अहो मेलेले असून जिवंत केलं, ज्ञानेश्वरी त्यांच्याकडून लिहून घेतली. काय ताकद आहे मार. मेलेल्या माणसाला जिवंत करावं हा अधिकार जर कोणाचा असेल तर ज्ञानोबांचा. एवढंच नाही, रेडामुखी वेद बोलवला, गर्भदीजांचा रविला, शांतीरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. अविचार जर केला, गायीच्या वासराला जर गायामध्ये सोडलं, 100 गायी असू द्या, 200 असू द्या, पण आपली गाय कोणती, आपली माय कोणती, ती गाय ते वासरू ओळखतो. पण रेडा ओळखतो का महाराज? त्याला म्हशीमध्ये सोडलं ना, जी म्हैस आपल्याला लात मारणार नाही ती आपली कोण झाली? आई झाली असं रेड्याला वाटतं. अहो जो रेडा रस्त्यामध्ये जायला लागला, ट्रॅफिक जाम करून टाकतो, गाड्या सुद्धा जाऊ देत नाही, तोच रेडा नदीमध्ये गेला, नदीला जर पूर आला तर तो बाहेर येत नाही, पुरा सगळं वाहून जातो. का? तो म्हणतो मेहनत करायचं काम नाही, बिना चाकाची गाडी.
असा निर्भूत असणारा रेडा माऊलीच्या मुखातून वेद बोलवला. अहो ज्यांच्या अंगणामध्ये सोन्याचं पिंपळ आहे, जयाची द्वारी सोन्याचं जयाची हे द्वारी सोन्याचा कुंपण, जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची हे द्वारी सोन्याचा सोन्याचं पिंपळ अंगी ऐसे बरेडा बोले. ही ताकद विश्व माऊली ज्ञानोबा राहायच्या. आणि या ज्ञानोबा राहायचा 4 चरणाचा अभंग, श्री गुरुचं वर्णन करणारा अभंग आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्त सेवेकरता निवडलेला. तर अभंगाला सुरुवात करण्या अगोदर गुरुपौर्णिमा निमित्त आज 1 दिवसीय कीर्तन महोत्सव सोहळा आयोजित केलेला आहे. आणि कीर्तन करण्याचं भाग्य ज्यांच्यामुळे प्राप्त झालं असे या ठिकाणी 1008 महामंडलेश्वर सोमेश्वर महाराज लिंबाळीकर यांच्या आशीर्वादाने ही कीर्तन करण्याचं भाग्य माझ्या पदरामध्ये आलेलं आहे. माझं परम भाग्य आहे. विचार जर केला ना काय वर्णन करावं महाराजांचं. अहो महाराष्ट्रामध्ये नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा वृंदावन असो, मथुरा असो, कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये महाराजांनी कथा केली. आपल्या जवळच काशी आहे, जवळच गंगा आहे, पण ती आपल्याला कळत नाही. विचार जर केला ना महाराज काय अधिकार असेल. इतकं भारी सुंदर अशी कथा करून सुद्धा इतका नम्र स्वभाव महाराजांचा आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. कारण विचार जर केला ना आज लोक नम्र व्हायला तयार नाही. मग कोणी असू द्या नम्री होतात महाराज, पण नम्र होत पण नम्र झाला भूतात तिने कोंडिले अनंता. भगवंताला जर आळवायचं असेल, भगवंताला हृदयामध्ये कोंडवायचं असेल तर काय व्हावं लागतं. नम्री का नम्र माता मौल्या. भगवंताला प्राप्त करण्यासाठी नम्र व्हायचं का नम्री. नम्र व्हावं महाराज, तरच भगवंताची प्राप्ती होईल. माणसाने किती मोठा असू द्या, किती मोठा असू द्या, पण ज्यांचे आपल्यावरती उपकार आहेत ना ते भगवंताला आणि आई वडिलांना जर आपण विसरलं, ज्यांनी आपल्यावरती उपकार केले ना त्याला जर विसरलं ना महाराज तर जीवनाचं काही अर्थ विसरली तया दोरगाली हारी बकतील गाणी दोरगालीच्या बकतील गाणी दोरगालीच्या विसरली तया दोरगाली हारी बकतील गाणी दोरगालीच्या बकतील गाणी पा भगवंताला जर विसरलं ना तर पुन्हा जन्माला यावं लागतं. विसरली त्या थोर झाली आणि पचतील खाणी 84च्या परात परत जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये पडावं लागतो. म्हणून एक लक्षात घ्या महाराज, खरंच महाराजांचे मनापासून आभार व्यक्त करते. का तर आम्ही त्यांच्या अनेक प्रकारच्या कथा ऐकल्या. जिथे जिथे बाबांच्या कथा होतात परिसरामध्ये संपूर्ण कथेमध्ये संगीताचे साथ देण्यासाठी आम्ही सुद्धा गेलेलो आहोत. विचार करा भाऊ कोण कथा करतात. जर एखादा प्रसंग रडायचा असेल ना अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं आणि डोळ्यात पाणी कोणाचं येत नाही महाराज. कंठी प्रेमदाता
दाटे नाही नीर लोटे. इतकी गोड अशी बाबा कथा करतात. आणि खरंच सांगेल महाराज, संप्रदायाचं रत्न आहे. आपल्या लिंबाळ्याचं सुद्धा काय आहे तर रत्न आहेत महाराज. विचार करा, नर्मदा माईची पायी परिक्रमा केली महाराज, पायी परिक्रमा. आपल्या गावामध्ये या लिंबाळ्याच्या मठामध्ये महाराज राहतात, पण मला असं वाटत नाही एकही दिवस त्यांचा रिकामा असेल. आहे का रिकामा? तरी सुद्धा महाराज जवळच्यांचे सुद्धा आपण प्रत्येक जणांनी गुरुवर्य सोमेश्वर बाबा लिंबाळेकर मनापासून एक किंमत करून एक लक्षात घ्या. काय लागतं महाराज? अहो दुसरीकडे कथेला गेल्याच्या नंतर बसायला पाठ, काय जेवणाचा थाट, काय सुंदर अशी व्यवस्था असते. पण आपल्याला ते इच्छा गावातल्याकडून काही इच्छा असते का जास्त की महाराजांनी आम्हाला घरी न्यावं? बाकी काहीच इच्छा नसते, पण एवढी इच्छा असते दोन प्रेमाने शब्द बोलावा. कारण संन्यास घेणं सोपं आहे का महाराज? काही जण लग्न झाल्याच्या नंतर बायकोला कंटाळल्याच्या नंतर मग म्हणतात महाराज संन्यास घेतला असता तर मग बरोबर. पण विचार करा, संन्यास घेणं सोपं नाही. सगळ्याचा या ठिकाणी संसाराचा त्याग करणं सोपं नाही. आपल्याला संसार सुटत नाही. 1 महिना वारीला जायचं, पण वारीला गेल्याच्या नंतर सुद्धा बायकोची आठवण काढतात. तिथं गेल्याच्या नंतर रेंज नसती, नेटवर्क नाही, पण तरी सुद्धा फोन लावलं बेजार. जिथं नेटवर्क येतं तिथं सुद्धा बायकोला बोलायला मोबाईलवर. कुठे कशासाठी आलो वारीला? त्याच्या भेटीची, पांडुरंगाच्या भेटीची आस असते. पण मोबाईल कोणाला लावतं महाराज? फोन कोणाला? बोलावं बायकोला वाटतं. जरी वारीला गेलेले पाय असतात, आपण वारीला गेलेलो असतो, शरीर वारीला गेलं असतं, पण मन चित्त सगळं कुठं असतं? घरी असतं महाराज. संसार सुटत नाही. पण तरी सुद्धा संन्यास आश्रम घेणं ही सोपी गोष्ट नाही. सगळा त्याग करणं सोपं नाही. पण असं म्हणतात संन्यासाला लेकरं नसतात. पण मी तर म्हणेल महाराज, बाबांची आम्ही सगळे काय आहोत? लेकरं आहोत. शिष्य म्हणजेच काय असतात ते लेकरं आहोत. म्हणून महाराजांचे मनापासून आभार व्यक्त करून उपस्थित असणारे सर्व गायनाचार्य, आमच्या आदरणीय माऊली महाराज जरी या ठिकाणी करवलीकर असतील त्यांचे सुद्धा आभार. तसेच आपले महाराज असतील, गावातले असतील, ऑर्गनवादक एकनाथ महाराज असतील, त्याच ठिकाणी उत्तम महाराज पाटे असतील, त्याचप्रमाणे भांदाज महाराज असतील, त्यांचे सुद्धा आभार. आपले राजभाऊ महाराज असतील, आणि या ठिकाणी गावातलेच भजनी मंडळ वडदुती चिंचोली, तर चिंचोलीचे, वडदुतीचे. आता मला प्रत्येकाचं नाव माहीत नाही, गावाचं नाव सुद्धा माहीत नाही, पण सर्वच गायनाचार्य असतील. काय नाव आहे? तर ज्ञानेश्वर महाराज असतील, त्यांचे सुद्धा आभार. त्याचबरोबर महाराज आहेत, त्यांचे सुद्धा आभार. अश्विन महाराज असतील, त्यांचे सुद्धा आभार. उत्तम अशी मृदुंगाची साथ देणारे, या ठिकाणी आपल्या परभणी जिल्ह्याचे रत्न असणारे, नवे आपल्या महाराष्ट्राचे सुद्धा रत्न असणारे आपले या ठिकाणी भागवत महाराज असतील, त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. भागवतामध्ये साथ देतात कारण त्यांचं नावच काय भागवत महाराज, त्यांचे सुद्धा आभार. आणि त्याचबरोबर गोडशी साऊंड सिस्टीम आहे, खरंच त्यांचे सुद्धा आभार. कारण एक लक्षात घ्या, साऊंड सिस्टीम लावणं चालवणं सोपी गोष्ट नाही. आवाज नसला, गायक म्हणतात आवाज वाढवा, पण काही जण बाहेरचे असतात ते म्हणतात महाराज जास्त आवाज आलाय. आता लई गावचे लोक आलेत, आम्हाला त्यांना सुद्धा बोलायचे, पाहुणे आलेले आहेत, थोडा आवाज काय करा, कमी करा. फार ताण असतो. पण एक लक्षात घ्या, माईक सिस्टीम गुड आहे, खरंच मनापासून तुमचे सुद्धा आभार. त्याचबरोबर गावात नाही, शहरात नाही, किंवा महाराष्ट्रामध्ये आपल्या चॅनलचा जो प्रचार प्रसार करत आहे, कीर्तनाचा प्रचार प्रसार करत आहे, असे माऊली महाराज, माऊली यूट्यूब चॅनल असतील, महाराजांचे सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करून त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची. कारण एक लक्षात घ्या, महाराज जे यूट्यूब चालवतात, जे व्हिडिओ बनवतात, ते सगळ्यांचा व्हिडिओ बनवतात, सगळ्यांना गाजवतात. पण ज्याने व्हिडिओ बनवला ते यूट्यूबवाले कधी येत नाही, दिसतात का त्यांच्यामध्ये? पण तरी सुद्धा त्यांना आनंद होतो का? तो दुसऱ्यांचा आम्ही व्हिडिओ बनवतो, त्यांच्यावरती टाकतो, कुणाचा जर व्हायरल झाला तर त्यांना फार आनंद असतो. तो आनंद आपल्याला सुद्धा वाटला पाहिजे. का तर जगामध्ये माणूस त्याला म्हणावं जो इतरांना आनंद देण्यामध्ये सुखी असतो. कारण एक लक्षात घ्या, जो दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंदी होतो, जो दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःखी होतो ना, तो खरा माणूस आहे. जगाला आनंद दिला तर देव आपल्याला सुद्धा काय देतो? आनंद देतो. कारण जशी कर्म कराल तसेच आपल्याला भोग सुद्धा प्राप्त होतात. गेले कर्म झाले ते भोगाले
विटेचे भोग आले उपजली मेले ऐसे किती, जे कर्म आपण करू ना तेच आपल्याला भोग प्राप्त होतात. म्हणून आपण सुद्धा चांगलं वागलं पाहिजे, इतरांना सुद्धा जीवनामध्ये प्रेम दिलं पाहिजे, आपुलकीनं वागलं पाहिजे. कारण जगामध्ये काय सोबत येणार आहे आपल्या? जुन्या काळचे लोक म्हणतात महाराज 2 शब्द गोड बोला, कारण काय सोबत येणार आहे. विचार करा महाराज. पण आताची परिस्थिती तशी राहिली नाही. कोणाशी ना कोणाशी तरी आपला विरोध असतो. पण एक लक्षात घ्या महाराज, या जीवनाचा काही भरोसा आहे का? क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. महाराज, जीवनाचा काहीच भरोसा नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का. क्षणभंगूर भरोसा सुद्धा, एक क्षण सुद्धा देहाचा भरोसा नाही महाराज. क्षणभंगूर नाही भरवसा, असा मनुष्याचा देह आहे. जसं काचेच्या बांगड्या कधी फुटतील सांगता येईल. काचेचे कंकण फुटेटच कण, तैसा देह जाण नाशिवंत, तसे नाशिवंत शरीर आहे महाराज. मग या जीवनामधून आपला उद्धार आपल्याला करून घ्यायचा. विठ्ठल 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 आणि जीवनाचा जर उद्धार करायचा असेल ना, तर प्रत्येकाला गुरु करणं फार महत्वाचं आहे. आणि आज काय आहे हो? गुरुपौर्णिमा. कशासाठी तुम्ही जमला? आज काय आहे? गुरुपौर्णिमा. आवाज येईन मला, वटपौर्णिमा ऐकू येईल. काय आहे? आणि गुरुपौर्णिमेला काय केलं पाहिजे महाराज? शिष्यानं गुरुला काहीतरी काय केलं पाहिजे? भेट दिली पाहिजे. आपल्याला जे काही घडेल ना ती गुरुला भेट दिली पाहिजे. पहा, गुरुले शिष्यावर आणि शिष्याचं गुरुवरती एवढं अतूट नातं असलं पाहिजे. इतका शिष्याचं गुरुवरती प्रेम असलं पाहिजे, इतका जीव असला पाहिजे ना महाराज, की गुरुने जर सांगितलं ना महाराज माझ्यासाठी ही गोष्ट कर, माझ्यासाठी ही भेट आहे, ती दिली पाहिजे महाराज. अहो विचार करा, मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला काय मागितलं होतं? फक्त वडे मागितले होते महाराज. आणि त्या 2-4 वड्यासाठी गोरक्षनाथाने आपला डोळा सुद्धा काय केला? मच्छिंद्रनाथासाठी द्यायला तयार झाली महाराज. डोळा सुद्धा या ठिकाणी काढून दिला. काय सुंदर प्रसंग आहे महाराज. इतकं गुरुवरती अतूट असा विश्वास असला पाहिजे.
पण विश्वास गुरुवरती सुद्धा असला पाहिजे, विश्वास देवावरती सुद्धा असला पाहिजे. विश्वासी तू करी स्वामी वरी सत्ता. ऐका, सर्वांना विनंती, वर हात करून टाळी वाजवायची. सर्वांनी वर हात करायचे. पण देवावरती सुद्धा असावा, गुरुवरती असावा. आणि गुरुने जो मंत्र दिला ना, तो मंत्र माणसाने सतत जपला पाहिजे. तुकोबरायनं मंत्र दिला, बाबाजी आपुली सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मंत्र दिला महाराज, आणि तो रामकृष्ण हरी जप तुकोबरायने एवढा जपला की तुकोबरायची वाचा सुद्धा अनावर झाली. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी वाचा सुद्धा अनावर झाली. इतकं नामचिंतन केलं. पांडुरंगी धनी पांडुरंगी मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, उठता बसता खाता पिता. तर पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करायचे. गुरुने जो मंत्र दिला ना, त्या मंत्राचा उच्चार करायचे. म्हणून प्रत्येकाचा गुरुवरती विश्वास असला पाहिजे, गुरु केलाच पाहिजे. कोण जीवनात गुरु केला त्याने हात वरी करायचा. सगळ्यांनी केला ना, गुरु केली म्हणून ते इथं आलेत ना आपल्या बाबाचं दर्शन घ्यायला. पण एक लक्षात घ्या, का प्रश्न विचारला? कारण जीवनामध्ये गुरु केलाच पाहिजे. कशासाठी गुरु असावा महाराज? कशासाठी गुरु करायचे? कशासाठी मंत्र घ्यायचा? कशासाठी जपायचा? कशासाठी गुरु असावा? ऐका, जर तुम्ही एखादं झाड लावलं, ऐका, जर तुम्ही जीवनामध्ये एखादं झाड लावलं तर त्या झाडाच्या तुम्ही मुळात पाणी टाकता की फांद्याला? जे बोलत नाही ते फांद्याला टाकतात. आताच ठरवून घ्या, फांद्याला टाकतात की मुळात? झाडाच्या मुळात पाणी टाकतात की फांद्याला? मुळात. ऐका, का झाडाच्या मुळात पाणी टाकायचं? फांद्याला जमत नाही का? झाडाच्या जर मुळामध्ये पाणी टाकलं ना, फांद्याला पाण्याला पोचल्याशिवाय राहत नाही. आयुष्याचं मूळ म्हणजे गुरु आहे. आणि गुरुची जर सेवा केली ना महाराज,
तर माझ्या भगवंताला पोचल्याशिवाय राहत नाही. म्हणून जीवनामध्ये गुरु महत्वाचे आहे. आणि म्हणून जीवनामध्ये गुरु केलेच पाहिजे. ज्ञानोबरे फार गुण म्हणतात, मग जर दे सद्गुरु जेनी तारीला संसार पुरू, म्हणून विशेष त्या दुर्विवेकावरी का गुरु करावे महाराज. जैसे डोळ्या अंजन भेटे तैसे दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथे प्रगटे महानिधी. पाळीव प्राणी आहे, त्याच्या डोळ्याला ज्यावेळेला अंजन भेटलं, जिकडे जायचं जिकडे पाहिजे तिकडे तो जाऊ शकतो. तसं भगवंताची प्राप्ती करायची असेल ना, तर गुरुचं ज्ञानांजन प्रत्येकाने लावलं पाहिजे. डोळ्याला अंजन लावते तिला आई म्हणतात. अंजन म्हणजे काय हो? काजळ. आणि काजळाला अंजन म्हणतात. डोळ्याला अंजन लावते तिला आई म्हणतात. अहो, डोळ्याला अंजन लावते तिला आई म्हणतात, पण डोळ्याला ज्ञानांजन लावतात ना, त्यांना गुरु म्हणतात. त्यांना गुरु म्हणतात. नीट लक्षात घ्या महाराज, काय करतात गुरु. हरी कृष्णांजन एक मेळा डोळा खाली ती आगळ, कृष्णांजन एक मेळा डोळा खाली ती आगळ. हरी ते मेर दुःख गेले पिटले भ्रांती पडळ. हरी श्री गुरु निवृत्ती राज मार्ग दाविला स्वज्वळ. हरी बाप रखमा देवी वरू विठ्ठल दिनाचा दयाळ. आता माझे करे चिंता देवी भगवंता. आता माझे करे चिंता देवी भगवंता. वा महाराज, तर एक लक्षात घ्या महाराज, जीवनामध्ये गुरु काय करतात. अज्ञान रूपी अंधकार नष्ट करतात. अज्ञान त्रिमिर अंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुर्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. अज्ञान त्रिगुण अंधकार ज्ञानांजनी लावणी केला दूर, ज्ञान चक्षु प्रकाशला निरंतर. त्या श्री गुरुशी नमावे. जीवनामधला अज्ञान रूपी अंधकार जे नष्ट करतात ना, ते जीवनामध्ये गुरु असतात. आणि गुरु तेव्हाच कळतात महाराज, जेव्हा आपल्याला अनुभव येतो. गुरु देवाचाही देव, कळू येतो अनुभव. त्याच्यासाठी अनुभव लागतो महाराज. विठ्ठल विठ्ठल काय सांगत होते महाराज. गुरुवरती विश्वास ठेवला पाहिजे, देवावरती विश्वास ठेवला पाहिजे. लोक कोणावरती विश्वास ठेवतात, पण गुरुदेवावरती ठेवत नाही. इतका विश्वास असला पाहिजे महाराज. एखाद्या लेकराला आपल्या बापावरती जेवढा विश्वास असतो ना, एखादं लेकरू जर रडायला लागलं ना, तर बाप लेकराला घेतो आणि वर फेकतो की नाही. प्रत्येक वडील काय करतात, लेकराला हातात घेतात आणि वर फेकायला लागतात, हातामध्ये झेलतात. पण ते लेकरू रडतं की हसतो. ज्या वेळेला बापाने वर फेकलं त्यावेळेला त्या लेकराने रडाय पाहिजे का हसाय पाहिजे. रडाय पाहिजे ना, भीती वाटाय पाहिजे. वर फेकायलीत आपले वडील आपल्याला, पण ते लेकरू रडत नाही, तर ते लेकरू हसतं. कारण त्या लेकराला विश्वास आहे, जसा माझ्या बापाने मला वर फेकले ना, तसा माझा बाप मला स्वतःच्या हातामध्ये झेलल्याशिवाय राहत नाही. हा विश्वास त्या लेकराला आपल्या बापावरती आहे. तसं आपल्याला सुद्धा जगाच्या बापावरती, त्या देवावरती आणि गुरुवरती जर विश्वास असेल ना, तर आपल्या सुद्धा जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. इतका विश्वास असला पाहिजे महाराज. जर आपण प्रवासाला जायला निघालो आणि प्रवासाला जात असताना आपला विश्वास कोणावर असतो माय? कोणावर असतो? कंडक्टरवर असतो का ड्रायव्हरवर? ड्रायव्हरवर. आणि त्या ड्रायव्हर जवळ बसण्यासाठी लोक एवढी धडपड करतात ना महाराज.
जे चंगराचंगरी करतात, ढकलाढकली करतात, कशासाठी? तर ड्रायव्हर जवळ आम्हाला काय मिळावी? जागा मिळावी. एवढा अट्टास करतात, एवढा अट्टास करतात. एक आजी माय प्रवासाला जायला निघाली, आजोबांना घेऊन आजी माय प्रवासाला जायला निघाली. प्रवासाला जात असताना आजी मायनं विचार केलं, पंढरपूरमध्ये येणारे जाणारे फार लोक आहेत, इतकी गर्दी आहे बसमध्ये जाण्यासाठी, आणि मी आज बसच्या रस्त्यानं या ठिकाणी बसमध्ये जाऊ शकत नाही, त्या दरवाजामधून बसमधून काय जाऊ शकत नाही. मग मालकाजवळ आली ना आजोबाला म्हणे, चला खिडकीपाशी. आजोबा आजी खिडकीपाशी गेले. आजीनं काय केलं? आजोबाला म्हणायला लागली, एक काम करा, खिडकीमध्ये टाकण्यासाठी तुमच्याजवळ काही आहे का? रुमाल असेल, काही दस्ती असेल, काहीतरी असेल, मग त्याच्यातून आपण खिडकीमधून टाकू, आपली जागा टिपू. आजोबांनी सांगितलं, माझ्याजवळ टाकण्यासाठी काही नाही. आजी माय म्हणली, माझ्याजवळ सुद्धा काही नाही. मग काय करावं? आजी माय म्हणली, काम करा, तुम्ही मला उचला खिडकीमधून टाका. काय म्हणली? मला उचला खिडकीमधून टाका. आजोबा म्हणले, तुला उचलून मी जेजुरीच्या पायऱ्या सुद्धा चढलो नाही, आणि आता तुला उचलायचं या वयामध्ये, 80-90 वर्षाचं वय, त्या वयामध्ये तुला उचलायचं? पण उचलणं सुद्धा सोपं नाही महाराज. कारण मालकाचं वजन पाहिलं 30-40 किलो असून बायकोचं वजन 1 क्विंटल होतं. उचलता येईल का महाराज? नाही उचलता येणार. मग काय करा महाराज? पण बायकोचं न ऐकणं पाप कोणतेही नवरा करत नाही. कारण लग्न झाल्या झाल्या कोणाची आरती असते महाराज? बायकोचीच आरती असते. जे देव जे माझी बायको, तुझे सांगिल तेच मी ऐकू. जे देव जे, बायकोची आरती करावी लागते महाराज. कारण बायकोनं आपल्या नावचं मंगळसूत्र ज्या वेळेला घातलं जातं गळ्यामध्ये, बायकोचं सगळं मंगळ कुणाच्या मागे लागतं? पुरुष मंडळी कुणाच्या मागे लागतं? मालकाच्या मागे लागतं, नवऱ्याच्या मागे लागतं. आणि नवऱ्याचं सूत्र कोणाच्या हातामध्ये जातं? बायकोच्या जातं. मग मालकाने विचार केला, बायकोचं न ऐकणं पाप मी सुद्धा करू शकत नाही, काय करावं? बायकोला उचलावं महाराज. 1 क्विंटलची बायको कशी तरी उचलली, खिडकीमधून टाकणार, तितक्यामध्ये ती आजीमाय खिडकीमध्ये जाण्या अगोदर खिडकीच बाहेर आली. आजीमाय तिथंच वटवागुळासारखी लटकत राहिली. आता आजोबाने विचार केला, काय करावं? म्हणे, ही जर खाली पडली तर जीवनभर मला म्हणेल तुमच्यामुळेच पडले. काय करावं महाराज? कसं तर आजोबाने आजीमाईचे पाय धरले, खाली उडायला लागले. तितक्यामधले आतमधले जे लोक होते त्याने विचार केला, ही आजीमाई जर खाली पडली तर लोक काय म्हणतील? आतल्याने आजीमाईला ढकललं, काय करावं? मग आतल्याने काय केलं? आजीमाईचे हात धरले, आजीचे हात ओढायला लागले. आतली आत ओढतात, आजोबा बाहेर ओढतात, आतली आत ओढतात, आजोबा बाहेर ओढतात. आजी म्हणली, 2 तुकडे झाल्याशिवाय राहत नाही. मेले म्हणले, आता काहीच खरं नाही, काय करावं? म्हणे, बाबाच्या इथं गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी आपल्याला जायचंय, आणि इथं जर काही झालं तर कार्यक्रमाला सुद्धा येता येणार नाही, कीर्तनाला सुद्धा येता येणार नाही. काय करावं? आजीमाईने मोठ्या मोठ्या देवाची नावं घेतले महाराज, आणि मालकाला धाड दिशी लात मारली. ज्या वेळेला धाड दिशी लात मारली, मालक खाली कोसळले. आजी आतमध्ये गेला आणि आजोबाला आवाज द्यायला लागले, अहो ऐकलं का? या म्हणे मालक, मी जागा टिपली. कुणाजवळ? ड्रायव्हर जवळ. या जागेसाठी लोक एवढा अट्ठास करतात, एवढी तळमळ करतात. पण विचार जर केला ना महाराज, 4 ते 5 तासाच्या प्रवासामध्ये ड्रायव्हर जवळ जागा मिळावी यासाठी लोक एवढी धडपड करतात. पण 40 ते 80 वर्षाच्या प्रवासामध्ये या विश्वाचा मालक जो ड्रायव्हर आहे त्याच्याजवळ कधीतरी राहण्याचा प्रयत्न करा. तो दूर नाही महाराज, तो देव आपल्या हृदयात आहे महाराज. नाभी मृगाचे कस्तुरी मृग हिंडे वनांतरी. हरणाच्या बिंबीमध्ये नाभीमध्ये कस्तुरी नावाचा सुगंध आहे, पण हरणाला तो सुगंध दिसत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी कामू विषयावरी. तो देव आपल्या हृदयात आहे, तो देव आपल्या जवळ आहे, पण जवळ असणारा देव आपल्याला कधी दिसत नाही. पण त्या देवाला पाहिलं पाहिजे. पण देवाला जर पाहिलं ना महाराज तर माणूस राहत नाही. देव पाहावया गेलो ते देवाचे होनी ठेलो. राम म्हणता रामचे उजे. देवाचे नाव घेतलं ना तर आपण सुद्धा देवरूपी होऊन जातो. गंगा सागराशी मिळाली, 3 परती सागरूची झाली, तशी आपली अवस्था होऊन जाते. म्हणून एक लक्षात घ्या, जीवनामध्ये गुरु फार महत्वाचे. अहो जग आपल्या विरोधामध्ये असू द्या,
संपूर्ण जग विरोधामध्ये असू द्या, एकटे गुरु जरी आपल्या पाठीशी असतील ना महाराज, तरी सुद्धा जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून अभंगाच्या प्रथम चरणामध्ये माऊली म्हणतात, तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. टाळाटाळी कधी करायची नाही, संतनी पायाला लागून सांगितलं महाराज, लागून या पाया विनवतो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम. अरे कीर्तनामध्ये टाळी वाजवली, कीर्तनात टाळी होय नाटकाची होळी, हो नाटकाची होळी, हो नाटकाची होळी. नाटकाची होळी, नाटकाची होळी, होळी नाटकाची. कीर्तनात टाळी होय नाटकाची होळी, हो नाटकाची होळी, हो नाटकाची होळी. कीर्तनात टाळी होय पातकाची होळी. कीर्तना जर टाळी वाजवली ना तर पाप नष्ट होत. मग महाराज म्हणतात, श्री गुरु सारिका असता पाठी राखा, श्री गुरु सारिका असता पाठी राखा. पहा, गुरु सारखा जर पाठी राखा असेल, श्री गुरु सारखा जर पाठी राखा असेल महाराज, तर इतराचा लेखा कोण करे, बाकीच्यांचं काही वाटत, पण गुरु आपल्या पाठीशी पाहिजे महाराज. आणि गुरु पाठीशी असण्यासाठी आपली गुरु भक्ती सुद्धा तेवढी पाहिजे. मी मगाशीच म्हणलं महाराज, मच्छिंद्रनाथांना या ठिकाणी 4-5 वड्यासाठी गोरक्षनाथांनी स्वतःचा डोळा दिला. काय गुरुभक्ती असेल महाराज, काय गुरुभक्ती होती. बंगाल प्रदेशामध्ये मच्छिंद्रनाथांना भूक लागली. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षांना सांगितलं, गोरक्षा अरे मला भूक लागली रे, काहीतरी खाण्यासाठी आण जा म्हणे, भिक्षा मागण्यासाठी. गोरक्षनाथ भिक्षा मागण्यासाठी गेली. ज्यावेळेला भिक्षा मागण्यासाठी गेले, एका घरी गोरक्षनाथ गेले, आवाज दिला, भिक्षाम दे माते, भिक्षाम दे. योगायोगाने त्या आईच्या घरी, त्या मायमाऊलीच्या घरी पक्ष जेवण, पितृजेवण या ठिकाणी होतं महाराज. आणि त्या जेवणासाठी सुंदर असा तिनं स्वयंपाक केलेला होता, सुंदर असं स्वयंपाक केलेला होता महाराज. वडे सुद्धा केलेले होते. गोरक्षनाथांना तिनं दिला, सांगितलं बाबा घेऊन जा म्हणे. गोरक्षनाथांनी घेतलं आणि आपल्या गुरुला मच्छिंद्रनाथाला आणून दिलं. मच्छिंद्रनाथांना ते वडे एवढे आवडले, एवढे आवडले.
मच्छिंद्रनाथाने सांगितलं गोरक्षा तू सुद्धा माझ्यासोबत खा. पण गोरक्षनाथाने सांगितलं गुरुदेवा आधी तुम्ही पोटभर जेवा आणि मग मी जेवतो. मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला सुद्धा जवळ बसवलं आणि दोघेही जणांनी सुंदर असं जेवण केलं. पण जेवण केल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथांना ते वडे एवढे आवडले आणि मच्छिंद्रनाथाने सांगितलं गोरक्षा फार सुंदर वडे झालेत रे, इतके सुंदर वडे झालेत की मला इतकं आवडले अजूनही वाटतं पुन्हा खावे. पाच ज्यांनी इंद्रियावरती ताबा मिळवलाय, मनावरती ताबा मिळवलाय, त्याने जेवणावरती तर नियंत्रण असेलच ना. पण ती एक लीला होती महाराज भगवंताची. मग मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना सांगितल्याबरोबर आपल्या गुरुच्या आज्ञा पाळण्यासाठी गोरक्षनाथांनी काय केलं, वडे आणण्यासाठी गेले महाराज. एक त्या मायमौलीच्या घरी गेले. आवाज दिला भिक्षाम देई माते. तिने तो आवाज ऐकला. तिने विचार केला आवाज तर ओळखीचा आहे. हा तर आताच भिक्षा मागण्यासाठी आला होता. याला मी सुंदर असं स्वयंपाक केलेला बनवलेला नैवेद्य पदार्थ सुद्धा याला दिले आणि आता पुन्हा मागण्यासाठी आला. हा फार लालची झाला. लालचावली म्हण लागली से गोडी. काय करावं महाराज, लालच निर्माण झालंय का याला, कशासाठी आला. म्हणे भिक्षाम देई माते तुम्ही बनवलेले वडे माझ्या गुरुदेवाला फार आवडले माते. तुम्ही काम करा ते वडे पुन्हा माझ्या गुरुदेवाला 4-5 असतील तर द्या. माझ्या गुरुदेवाला ते वडे फार आवडले. त्या आईनं सांगितलं महाराज, त्या माय मौलीने सांगितलं अरे हे काय फुकट मिळत नाही, तुम्ही गोसाईच असे आहात, तुम्हाला दिलं तरी पोट भरत नाही असे नको नको ते शब्द बोलायला लागली. गोरक्षनाथ रडायला लागले आणि गोरक्षनाथांनी सांगितलं महाराज आम्ही आमच्या मनावरती ताबा मिळवलाय, आमच्यावरती असे अपशब्द बोलू नका, असं वाईट शब्द बोलू नका. बरं जे काही बोलायचं ना ते मला बोला पण माझ्या गुरुदेवाला बोलू नका. काय करावं महाराज, त्या मायमाऊलीला सुद्धा द्या आली. पण तिनं सांगितलं हे बनवण्यासाठी सुद्धा अट्टास करावा लागतो, मेहनत करावी लागते, असे मिळणार नाही वडे. काय द्यायचं तर सांगा महाराज, जे तुम्ही मागाल ना ते आम्ही तुम्हाला देऊ, पण माझ्या गुरुदेवाला तुमचे वडे आवडलेत ना, काही करा पण ते 4-5 वडे तरी माझ्या गुरुदेवांना द्या. त्या माय माऊलीने सांगितलं महाराज तुम्हाला द्यायचेत ना वडे, एक काम करा काही सुद्धा करण्यासाठी तयार आहात ना, मग स्वतःचा डोळा काढून द्या तरच मी वडे देईल महाराज. त्या माय माऊलीने शब्द बोलल्याबरोबर गोरक्षनाथांनी डोळा काढला महाराज आणि तोच डोळा महाराज त्या मायमाऊलीच्या हातामध्ये दिला. ती मायमाऊली घाबरली, अंगाला कंप फुटला, घाबरली आणि घाबरून रडायला लागली. सांगितलं महाराज तुमची गुरुभक्ती एवढी आहे हे मला माहित नव्हतं, मला माहित नव्हतं तुमची गुरुवरती एवढी श्रद्धा आहे. मी तुम्हाला वडे देते पण महाराज एक काम करा, तुमचा डोळा घेऊन मला काही करायचं नाही महाराज, तुमचा डोळा तुम्हीच काय करा घेऊन जा. गोरक्षनाथांनी ते काढलेला जे डोळा होता ना महाराज त्यातून भागातून रक्त यायला लागलं. गोरक्षनाथांनी डोळ्याला हात लावलेला आहे, त्या भागाला हात लावला, रक्त निघालेलं आहे. पण आपल्या गुरुला ते कळू नये, ते दुःख सहन करून तसंच दुःख लपून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाकडे आली आणि गुरुदेवाला सांगितलं गुरुदेवा हे घा म्हणे वडे. पण अशा आली नाही महाराज, एका भागाला एक हात लावलेला आहे, त्या डोळ्यावरती हात लावलेला आहे, रक्त वाहत आहे. मच्छिंद्रनाथाने सांगितलं काय लागलं डोळ्याला. म्हणे रस्त्या चालता चालता मी पडलेला हो आणि म्हणून माझ्या डोळ्यातून रक्त येत आहे. पण त्यावेळेला सांगितलं महाराज मच्छिंद्रनाथांना, गोरक्षनाथ सांगायला लागले महाराज बाकीचं सगळं जाऊ द्या, तुम्ही काम करा, तुमच्यासाठी वडे आणले ते वडे काय करा तुम्ही खाऊन घ्या. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं जोपर्यंत तू सांगणार नाही तुला झालं तरी काय तोपर्यंत ते वडे सुद्धा मी खाणार नाही. आणि असं म्हणल्याबरोबर महाराज गोरक्षनाथांनी सांगितलं त्या मायमाऊलीला मागण्यासाठी गेलो, तिने सुंदर असा नैवेद्य दिलेला होता, वडे दिलेले होते. पण पुन्हा मागण्यासाठी गेलो, तिला वाटलं यांच्या मनामध्ये लालच निर्माण झाली, मग काय करावं. तिने सांगितलं वडे देईल पण माझा स्वतःचा डोळा तू देईल तरच तुला मी वडे देईल आणि त्यावेळेला मी स्वतःचा डोळा तुमच्यासाठी देईल. गुरुदेवा अहो मी तुमच्यासाठी स्वतःचा प्राण देण्यासाठी तयार आहे. आणि डोळा तर फार तुच्छ गोष्ट आहे, लहान गोष्ट आहे, स्वतःचा प्राण देण्यासाठी सुद्धा तयार असेल. मग त्यावेळेला महाराज मच्छिंद्रनाथांना एवढा आनंद झाला. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती. मच्छिंद्रनाथाने गोरक्षांना कडकडून आलिंगन दिलं आणि जो काढलेला जो डोळा होता ना तोच डोळा
गोरक्षनाथांना संजीवनी मंत्राचा प्रयोग करून परत बसवला. एवढी गुरुवरती श्रद्धा असली पाहिजे, एवढी निष्ठा असली पाहिजे. कशासाठी जीवनामध्ये गुरु असावा. आपल्याला जर एखाद्या जजकडे जायचं असेल, जज साहेबाकडे जायचं असेल, तर आधी आपण कुणाकडे जातो? कोर्टामध्ये जज साहेबाकडे जायचं असेल तर आधी कुणाकडे जातो? सोनाराकडे जातो का? वकिलाकडे जातो महाराज. जसं जजकडे जायचं असेल तरी वकिलाची गरज आहे, तसं जज रूपी देवाकडे जायचं असेल ना, तर प्रत्येक जीवाला वकील रूपी गुरुची आवश्यकता आहे. म्हणून जीवनामध्ये गुरु केला पाहिजे. आणि जो गुरुने मंत्र दिला तो मंत्र सतत जपला पाहिजे महाराज. आणि दुसऱ्या चरणामध्ये ज्ञानोबाऱ्या म्हणतात, राजयांची कांता काय भीक मागे, राजयांची कांता काय भीक मागे, महाराजांनी फार सुंदर दृष्टांत दिलाय. राजाच्या बायकोला, कांता म्हणजे काय हो? पत्नी. आणि राजाच्या राणीला भीक मागायला जावं लागतं का? तिला पाहिजे ते मिळत असतं. म्हणून महाराज म्हणतात, राजाची कांता काय भीक मागे, मनाच्या जोगी सिद्धी पावी. तिला काय जे हवं आहे ना ते सगळं तिला मिळत असतं. म्हणून एक लक्षात घ्या महाराज, राजाच्या पत्नीला भीक मागायची गरज नाही. तसं ज्याच्या जीवनामध्ये गुरुचा आशीर्वाद असेल ना महाराज, त्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही. पण तेवढी गुरुवरती श्रद्धा, निष्ठा, विश्वास, भावना आपली सुद्धा त्या गुरुवरती असली पाहिजे. पहा या ठिकाणी मला असं वाटतं निसर्ग बदलत चाललाय, आभाळ बदलत चाललंय. म्हणून सर्वांनी एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे गोड असं भजन करायचं. थोडक्यामध्ये सांगेल महाराज, परीस काय करत असतं तर लोखंडाचं सोनं करतं. कोण करतं? परीस लोखंडाचं सोनं करतं. पण गुरु असे असतात महाराज, कारण परीस लोखंडाचं सोनं जरी करत असेल ना, पण आपल्यासारखं परीस परीस बनवतं का? नाही, त्याला सोनं बनवतो पण तो स्वतःसारखा बनवत नाही. पण गुरु असे असतात जे स्वतः परीसासारखे असतात, पण ते शिष्याचं सोनं करत नाही, तर शिष्याला सुद्धा काय बनवत असतात? परीसाच बनवत असतात. हा अधिकार जर कुणाचा असेल ना तर गुरुचा आहे. म्हणून तिसऱ्या चरणामध्ये सुद्धा ज्ञानोबा म्हणतात, कल्पतरुवाती जो कोणी बैसला, कल्पतरुवाती जो कोणी बैसला, कल्पतरुवाती जो कोणी बैसला, कल्पतरुवाती जो कोणी बैसला, कायवानी चाला सांग तुझी, कायवानी चाला
कल्पतरूच्या झाडाखाली जर कोणी बसला असेल तर त्याला बाकीचे काही ज्या मनात इच्छा असतील ना त्या पूर्ण होत असतात. तसे कल्पतरू म्हणजे कोण असतील ना तर ते गुरु आहे. ते कल्पतरू म्हणजे कोण असतील तर सद्गुरू आहे. सद म्हणजे चांगल्या मार्गाला जे येत असतात ना ते आपले सद्गुरू असतात. म्हणून कल्पतरू प्रमाणे ते गुरु असतात. म्हणून जीवनामध्ये गुरु महत्वाचे. आणि गुरु पौर्णिमेचं एकच केलं पाहिजे, आपल्याला जे घडेल ना ते गुरुदेवाला भेट दिली पाहिजे. नवी नवी महाराज गुरुदेवाचे जो मंत्र दिला तो मंत्र सतत जपला पाहिजे. नामचिंतन माणसाने सतत केलं पाहिजे. का? जो नामस्मरण करतो ना त्याचे पाप जळत असतात. नामसंकीर्तन साधन पैसोपी जळतील पापे जन्मांतरीचे. जो नामचिंतन करतो त्याला पुण्याची गणना करायचं काम नाही. पुण्याची गणना करावी ना कोणा, किंवा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हा अधिकार जर कशात असतील ना तर नामात आहे. बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहे, पण या ठिकाणी आभाळ आलेलं आहे म्हणून सर्वांना जेवणाचे सुद्धा, कारण पब्लिक काही कमी नाही महाराज. आणि एक लक्षात घ्या महाराज, ही जी पब्लिक पाहून मला असं वाटतं कोणासाठी पब्लिक येत नाही, हे सगळं शिष्यमंडळ जर कोणाचं असेल ना तर आपले सोमेश्वर बाबाचे. परत एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. पाण्या पावसाचे दिवस आहे तरी सुद्धा तुम्ही सगळे आलात ना, हे तुमचं गुरुवरती असलेली निष्ठा आहे, गुरुवरती असलेलं प्रेम आहे. म्हणून चौथ्या चरणामध्ये ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानदेवा
नसतील ना तरी आपली आई आहे. आई माझी गुरु, आई कल्पतरू, सुक्याचं सागरू, आई माझी जी आपल्याला जीवन जगवायचं शिकवते ना, कसं जगावं, ती आपली आई म्हणजे आपला पहिला गुरु आहे. आपले वडील जे आहेत, जग दाखवतात आपल्याला महाराज, ते सुद्धा आपले गुरु आहेत. आणि जे गुरु आपल्या जीवनाचा उद्धार करतात, आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देतात ना, ते गुरु फार महत्त्वाचे असतात. म्हणून जीवनामध्ये प्रत्येकाने गुरुचा आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा आहेत. पण या ठिकाणी कीर्तनाला विराम देणं अगोदर पहा, मी काही जास्त वेळ कीर्तन केलं नाही, पण तरी सुद्धा हात जोडून तुम्हाला एवढी विनंती आहे, कीर्तनात जेव्हा भजन झालं तेव्हा कोणीच केलं नाही, पण आता 2-3 मिनिटं फक्त ज्ञानोबाऱ्याचा जप करायचं. सर्वांनी वर हात करून टाईट, सर्वांनी वर हात करायचे. ज्याला ज्याला पर्वकाळावर महामुहूर्तावर आजचा दिवस खरंच भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगम लभते पुरुष वेदावै. बडे आपण भाग्यवान आहात, पुण्यवान आहात की जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आजच्या महान पर्वकाळावर आज भव्य दिव्य गुरुपौर्णिमा सोहळा साजरा होत आहे. तरी बरेच वर्षापासून 144 वर्ष झाले या महान पर्वकाळावर, आज महामुहूर्तावर, आज आपल्या पावनभूमीमध्ये, या पावन नगरीमध्ये, या तपोभूमीमध्ये ऋषितुल्य या ठिकाणी संजीवन समाधी आहे. वडाखालची समाधी आहे ना, जागृत आहे, संजीवन आहे. या ठिकाणी बरेच ज्ञानेश्वर महाराजांच्या कालावधीपासून, ज्ञानेश्वर महाराजांचे कालावधी 700 वर्ष 750 वर्ष झाले, तेव्हापासून हा मठ जागृत आहे. या मठामध्ये ऋषी मुनी जपी तपी संन्यासी महात्मे जी समाधी आहेत ना, साधारण नाही. ही समाधी आहे ना नागा महाराजांची, ही साधारण नाही आहे. नागा महाराज सिद्ध महापुरुष होते, शंकर महाराज सिद्ध महापुरुष होते. असा हा सिद्ध मठ आहे. या सिद्ध मठामध्ये भव्य दिव्य गुरुपौर्णिमा सोहळा साजरा झाला. आलेले भाविक मंडळी, नांदेड जिल्ह्यामधून आलेले लोक, आलेले शिष्य मंडळी, परभणी जिल्ह्याहून आलेली शिष्य मंडळी, हिंगोली जिल्ह्याहून आलेली शिष्य मंडळी आणि जालना जिल्ह्याहून आलेली शिष्य मंडळी, या सगळ्यांचं पहिलं धन्यवाद. या ठिकाणी कीर्तनकार आजचे कीर्तनकार तुम्हाला माहिती, परिचय देतो. आमचे बाळू महाराज आहेत ना, बाळू महाराज पहिले भजनी होते, आमच्या कीर्तनाला यायचे. कीर्तनाला दुसरे लोक त्यांना माईक सुद्धा देत नव्हते म्हणायला. माझ्या कीर्तनामध्ये मी त्यांना स्वतः माईक देत होतो. महाराज म्हणा, प्रत्येक कीर्तनाला यायचे. हॅलो म्हणलं का आमचे माऊली इकडे सगळे भजनी मंडळ, बाळू महाराज हॅलो म्हणलं का आलोच. प्रत्येक कीर्तनामध्ये आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये कुठंही कीर्तन असो, जालन्यामध्ये असो, नांदेडला असो, हिंगोलीला असो, लगेच त्या ठिकाणी कीर्तनाला हजर राहतात. आणि आमचे बाळू महाराजला 4 मुली झाल्या. त्यांना चिंता निर्माण झाली की महाराज आता काय करायचं, काय चिंता करू नका, तुम्हाला मुलगा हे पण होईल. हे छोटासा मुलगा झालाय, एवढा गुणवान आहे ना छोटा मुलगा. गणपती मला नाचत आला तसंच बघा
छोटासा आहे, 4 वर्ष लागतात शिंत वाजवायला. हरगण सोपं नाही भागवत कथेमध्ये. आज शिंत वाजवतो छोटा मुलगा. आता ज्यांनी गायन केले चाल म्हणला, हा उभा राहा रे इकडे. शिवप्रसाद हा मुलगा असा झाला गुणवान, हा तबला पण वाजवतो, हा शिंत सुद्धा वाजवतो माझ्या कथेमध्ये, हा चाल सुद्धा म्हणतो आणि हा नृत्य सुद्धा छान नृत्य करतो. आणि त्या ठिकाणी यांची पहिली मुलगी झाली पूजा, ती सुंदर गायिका आहे. आकाशवाणीला तिचे कार्यक्रम झाले छान छान. ती नंबर 1. दुसरी नंबर 1 भागवताचार्य शिव महापुराण कथाकार कोण आरतीताई कावरे, त्यांचे जे कीर्तन झाले तर धन्यवाद. दुसरी जी आमची शिवानीताई कावरे महागायिका, माझं स्वप्न आहे या तिन्ही मुली अशा महागायिका झाल्या पाहिजे, नामांकित झाल्या पाहिजे, विश्वविख्यात झाले पाहिजे, अशा प्रसिद्ध झाले पाहिजे ना. म्हणजे नानोबरायचं तुकोबरायचं नाव जसं विश्वात आहे ना तसं यांचं नाव झालं पाहिजे, माझी इच्छा आहे. कारण यांचे लहानपणीपासूनच लहान होते ना 15 वर्षापासून बारीक बारीक मुली असून माझ्या आहे ना त्या बाळू महाराजावर आहे ना त्यांची श्रद्धा आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, निष्ठा आहे. अशीच त्यांच्यावर कृपा राहील, काही कमी पडणार नाही. भगवंताची कृपा आहे, संतांचा आशीर्वाद त्यांच्यावर आहे. आणि तिसरी कन्या भाग्यश्री, तिला तर मलाच घेतलेलं आहे, ते मलाच म्हणले तुम्हाला राहू द्या. तिसरी कन्या हिला सुद्धा महागायिका बनायचं आहे ना. चौथी हा ही चौथी काय भाग्यश्री. आणि 5वा नंबरचा आमचा आहे शिवप्रसाद. छान, त्याला सुद्धा असं विश्वविख्यात करायचं, भागवतकार करायचं आहे. माझ्या पाठी भागवतकार हाच परंपरा चालवायला, माझी भागवत कथा सगळ्या कीर्तन हाच चालवणार. चला नंतर आमचे गायनाचार्य बाळू महाराज बोरीकर, त्यांचा धन्यवाद. पाऊस येणार नाही चिंता करू नका, पावसाला मी पहिलाच फोन केलाय. काल खूप रात्री आला आणि आता दिवसभर त्याला सुट्टी दिली. मी स्वतः सांगितलंय पाऊस आला ना बघ, याद राख, माझा शब्द आहे. प्रत्येकाला अनुभव आहे शिष्यमंडळाला, प्रत्येक माझा शब्द खरा ठरतो. चला त्या प्रत्येकाचं काही बऱ्याच लोकांचा आहे ना फायदा झाला, लाभ झाला. चला पावसालाही सांगितलंय आजची दिवस येऊ नको, कार्यक्रम होईपर्यंत, जेवण होईपर्यंत, सगळे गावाला आपापल्या घरी पोहोचेपर्यंत येणार नाही. चला पुढे आमचे गायनाचार्य संगीत विशारद आमचे बाळू महाराज बोरीकर, त्यांचे धन्यवाद. आमचे तबलावादक कथेला असतात साथ करणारे राजाभाऊ महाराज झरीकर, आमचे कथेला साथ करणारे असतात भानदास महाराज मानधानीकर, त्यांचे धन्यवाद. इकडं आमचे कथेला साथ द्यायला तबलावादक उत्तम महाराज फाटे येशेगावकर, ते आले, त्यांचे धन्यवाद. तिकडे पाठीमागे दिसत नाही चेहरा वाडीकर, हा एकनाथ महाराज शिंतवादक आहेत ना, छान आवाज आहे त्यांचा. चला त्यांचे वडील खूप मोठे आहे ना, नामांकित होते, गायनाचार्य होते. त्यांचं नाव होतं आपलं परभणी जिल्ह्यामध्ये, परभणी जिल्ह्याचं वैभव होतं. त्यांचेच मुलगा आज एकनाथ महाराज दमईवाडीकर, त्यांचे धन्यवाद. अशोक महाराज चिंचोली घुटे, यांचं धन्यवाद. इकडे माऊली महाराज करवलीकर, त्यांचे धन्यवाद. इकडे कांता महाराज लिंबाळेकर, त्यांचे धन्यवाद. इकडे एकनाथ महाराज लिंबाळेकर, त्यांचे धन्यवाद. आणि आमचे वडदुतीचे महाराज बबन महाराज वडदुतीकर, त्यांचे धन्यवाद. अश्विन महाराज वडदुतीकर, ते आळंदीहून या ठिकाणी आले, त्यांचे धन्यवाद. वा आमचे ज्ञानेश्वर महाराज गुरुजी, त्यांना आवडीने म्हणतो, त्यांनी या मठासाठी आपल्या लक्षात ठेवा पूर्ण जीवन समर्पित केलंय. या मठाची खूप सेवा केली. 8 वर्षापासून या ठिकाणी निष्ठेने, श्रद्धेने, जिव्हाळा या ठिकाणी त्यांनी पूर्ण या ठिकाणी जीवन समर्पित केलंय आपल्या मठासाठी. त्यांच्यासाठी एकदा तळ्या वाजवा. त्यांचं जीवन पहिले लेक्चर होते पुण्याला, फर्ग्युसन कॉलेज आहे ना, त्या ठिकाणी लेक्चर होते. लेक्चरची सर्व्हिस सोडली, पूर्ण भारत देशामध्ये जशी स्वामी विवेकानंदांनी जशी पूर्ण भारत देशामध्ये धर्माचा प्रचार केला, धर्मो रक्षति रक्षितः, धर्माचा प्रचार करत इथपर्यंत आले. पूर्ण भारत देशामध्ये एकही त्यांनी असा जिल्हा, एकही राज्य सोडलं नाही. प्रत्येक राज्यामध्ये, कान्या कोपऱ्यामध्ये, घराघरामध्ये काय आपल्या हिंदू धर्माचा प्रचार केला. त्यांनी खूप काही सत्संग केला आणि त्यांनी या ठिकाणी आपल्या मठासाठी त्यांनी काय केलंय समर्पित. त्यांचं एकदा धन्यवाद. चला गावकरमध्ये धन्यवाद. जे युट्यूब चॅनल सध्याला आपल्याला काय करतंय आहे ना, साक्षात लाईव्ह युट्यूब चॅनल चालू आहे सध्याला आहे ना, त्यांचाही सुद्धा एकदा कीर्तन सोहळा, माऊली कीर्तन सोहळा आणि कृष्णा चोपडे पाटील नांदखेडेकर परभणीकर, आणि यांचं नाव काय माऊली चोपडे काय माऊली महाराज चोपडे परभणीकर, त्यांचं एकदा धन्यवाद. चॅनलवाल्याचं एकदा तळ्या वाजवा त्यांच्यासाठी. त्यांनी आपला आवाज पूर्ण आहे ना युट्यूब चॅनलला, फेसबुकला, समधीकडे आता सध्या लाईव्ह पोहोचलेला आहे. त्यांचे एकदा धन्यवाद. आणि सगळ्यात सिस्टीम एवढी गोड आवाज ज्यांनी दिला त्यांच्यासाठी एकदा आवाज. त्यांचे भोगावकर, काय नाव हा रहीम भाई भोगावकर, त्यांचा आमच्या कथेला पूर्ण कथेला कुठेही भागवताला यांचाच मंडप असतो. यांची सिस्टीम असते. एवढे सेवा करतात ना, एवढी श्रद्धा आहे त्यांची, एवढे जिव्हाळा आहे. खूप छान त्यांनी आवाज दिला, त्यांचे धन्यवाद. आचारी आमचे आहे ना, आम्हाला दुसरा आचार्य जमत नाही. त्यांना मी फोन केला, तुम्हाला पंढरपूरला गेले होते, येणार नाही महाराज, मला यावंच लागेल, आम्हाला दुसरा आचार्य जमत तुम्हीच पाहिजे. मग ते आमचे दिलीपराव
घुगे टाकळ खोप्याकर त्यांनी सुंदर छान स्वयंपाक केला, त्यांचा धन्यवाद. राहिलेले आणखी आमचे गिरी महाराज तिथे आले, त्यांचं धन्यवाद. आणखी हा मृदंगाचार्य मृदंग सम्राट नामांकित विश्वविख्यात महाराष्ट्रभर त्यांचं नाव गाजलेलं आहे असे भागवत महाराज रेपेकर त्यांचे धन्यवाद. वैजू महाराज धन्यवाद. आणि इकडे आणखी भजनी म्हणून वैभव महाराज आले का इटोली, वैभव महाराज गोटे आले का चिचोलीकर. या ठिकाणी बघा आमचे सगळ्यात आहे ना श्रद्धा प्रेम जिव्हाळ असलेले पिंपळगाव कुटे याहून या ठिकाणी बहुसंख्येने या ठिकाणी शिष्यमंडळ आलेले आहेत. आणि एकदा फक्त 5 मिनिटं, जास्त वेळ घेणार नाही. 5 मिनिट पाऊस येणार नाही, चिंता करू नका. चला 5 मिनिटं तुम्हाला सांगतो की या ठिकाणी गावातून फक्त 40,000 पट्टी झाली. मी 4 धाम यात्रेला गेलो होतो, माझी तब्येत बरोबर नव्हती. तब्येत चांगली नसल्यामुळं माझं काय केलं, पंचक्रम केलं. कोटा साफ करून घेतला म्हणून मला आहे ना कुठं जायचं नव्हतं. डॉक्टरने आराम करायला सांगितलंय, आसक्तपणा आला म्हणून आराम करा. मी कुठे बाहेर फिरलो नाही, पत्रिका छापली नाही, कोणाला काय फक्त फोनवरच सांगितलं. तेवढे लोक आले. चला यावर्षी गुरुचा कार्यक्रम पण झाला नाही, त्यामुळे खंत आहे. बरेच लोकांनी मला फोन आला, महाराज आज कार्यक्रम आहे का, आज कार्यक्रम आहे का. बऱ्याच जोड्या झाल्या होत्या, 50 जोड्या असतील जवळजवळ. 70 लोकांचा मला फोन आला, 70 जोड्याचा. पण म्हणलं यावर्षी काय गुरुचा कार्यक्रम होणार नाही, केवळ कीर्तनाचा कार्यक्रम होईल, अन्नदान पंगत होईल. त्या कार्यक्रमासाठी या. आणि कार्यक्रम गुरुचा होणार कधी, कार्तिकेला, जेव्हा ओंकार महाराज पुण्यतिथी सोहळा असतो. ज्ञानेश्वर महाराज समाज सोहळ्याला खूप असाच भव्यदिव्य सोहळा होतो, भव्यदिव्य कार्यक्रम. त्या कार्यक्रमात आपण गुरुचं काय करू, त्याकडून गुरु दीक्षा कार्यक्रम होईल. चला आता या ठिकाणी मला चिंता निर्माण झाली, कार्यक्रम होतो की नाही. कार्यक्रमाला लागतात 70-75 हजार रुपये. कार्यक्रम होतो की नाही चिंता निर्माण झाली आहे ना. तरी या ठिकाणी फक्त गावातून, आमच्या गावातून, लिंबाळ्याच्या गावातून फक्त 40,000 रुपये झाले. चिंता निर्माण झाली तर मला लगेच पिंपळ कुठे यातून फोन आला, महाराज तुम्हाला काय पाहिजे का, सहकार्य पाहिजे. त्या सगळे पिंपळगाव कुठे होऊन आलेले आहेत ना, त्यांनी म्हणले महाराज तुम्हाला जे पाहिजे ते आमच्याकडे मिळेल. त्यांनी 21,700 रुपये आता नगदी घेऊन आले. त्यांचं एकदा ट्राय होता त्यांच्या नावानं. पण दुसरा एकदा मला फोन आला, आमचे मनोज मधुकर कदम साहेब उकळी, त्यांचा फोन आला, महाराज तुम्हाला जर काही कमी पडत असेल ना अन्नदानासाठी आमच्यातर्फे तुम्हाला काय पाहिजे. म्हणलं मला काय वाटलं एखादे 1,000 रुपये दक्षिण देतील असं वाटलं. 1-2 हजार रुपये, 1-2 हजार रुपये दक्षिण देतील. ते म्हणले महाराज आमच्यातर्फे 7,000 रुपये आहेत तुम्हाला अन्नदानासाठी. त्यांच्यासाठी एकदा तळाय होतो मधुकर नाही मनोज मधुकर कदम साहेब, त्यांच्यासाठी एकदा तळाय होतो. आमचे बोडीचे साहेब हनुमान साहेब काय ना कदम, हनुमान साहेब कदम बँकेमध्ये ते मॅनेजर, त्यांच्यासाठी एकदा तळ्या वाजवा. त्यांनी सुद्धा या ठिकाणी 3,700 रुपयाची एक सतरंजी दिली. एक जणांनी फॅन दिला, एक जणांनी दुसरा एक फॅन दिलेला आहे, ते लावायचं राहिला. चला बऱ्याच लोकांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ गावकऱ्यांमध्ये सहकार्य आहे. बऱ्याच लोकांनी हे ना सहकार्य केलं, त्यांचं धन्यवाद. आलेले पाहुणे म्हणजे पुन्हा एकदा धन्यवाद. सगळ्याचं नाव मी घेऊ शकत नाही, सगळ्याचं नाव विसरलं असेल कोणाचं चुकून तर त्यांनी मला काय करा नंतर येऊन सांगा, त्यांचं नाव घेतलं जाईल, पुकारलं जाईल. आता समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी, पाहुणे मंडळी, तरुण मंडळी कोणी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. इथे आमचे हरिभाऊ महाराज वारकरी मानधानी, त्यांचं नाव चुकून राहिलं होतं. चला कोण राहिलं का, कोण राहिलं ना, सगळ्या गावाचे नाव घेतले. रेपा, पाचेगाव, वडदुती, चामणी, इटोली, इकडे करवली, बोरी, नागनगाव, वस्सा, पुन्हा पिंपळगाव कुठे, उखळी, पुन्हा कुडा लोक आलेले आहेत. मुडा आणि कोण बोरी आमचे गोरे साहेब आलेले आहेत, कृषी अधिकारी. डवरा आणखी झरी, झरी आणखी झाले का. चला घ्या आरती, आरती घ्या. आता आरती ताट कोणी आणला असेल ना, आरती ताट घ्या. विठ्ठल रुक्मिणीकडे जप घ्या. ओम नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, सोमेश्वरा शिवाय. तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. हा घरच्या सारखा हवाय मला मिळेल का. अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची, आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. शिवाय
हरी